डॉक्टर हेडगेवार स्मृती स्मारक या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झालेले आहेत आणि आपण ही दृश्य बघतोय। नागपूरमधला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा आणि याच वेळेला आरएसएसचे संस्थापक हेडगेवार यांच्या समाधीचं दर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत आहेत। तर देशातले दुसरे पंतप्रधान आहेत की ज्यांनी संघाच्या मुख्यालयाला भेट दिलेली आहे आणि काही वेळात ते दीक्षाभूमीला सुद्धा जातील। तर सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबतचं त्या पंतप्रधान मोदी आता दिसत आहेत आणि संघाचे संस्थापक केशव बळीराम हेगडेवार यांच्या स्मृतीस्थळाला पंतप्रधान मोदींनी आता भेट दिलेली आहे। सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासमोर डॉक्टर हेडगेवार स्मारक समिती या नावानं संघाचं हे मुख्यालय नागपुरातल्या रेशीम बागेमध्ये आणि तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहोचलेले आहेत आणि त्यांनी मोहन भागवत यांच्यासोबत संवाद साधला आणि त्याचबरोबर हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला समाधीस्थळाला भेट देखील दिलेली आहे। संघ मुख्यालयात मोदी दाखल झाले आहेत। यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना ते रेशीम बागेत आलेले होते। संघाच्या मुख्यालयाला त्यांनी भेट दिलेली होती। त्यानंतर पंतप्रधान मोदी हे देशातले दुसरे असे पंतप्रधान आहेत ज्यांनी संघाच्या मुख्यालयात भेट देत हेडगेवारांच्या स्मृतींना अभिवादन केलेलं आहे। आणि यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दीक्षाभूमीला सुद्धा भेट देणार आहे। नागपूर ही मुळात संघभूमी सुद्धा आहे आणि त्याचबरोबर दीक्षाभूमी सुद्धा आहे। नागपुरातल्या संघाच्या मुख्यालयातली आपण दृश्य बघतोय। याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी गजानन उमाटेकडून। गजानन, नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार यांना अभिवादन केलेलं आहे। हे दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी नागपुरातील रेशीमबाग कार्यालयातले हे दृश्य आहे। त्यांच्यासोबत सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे सुद्धा उपस्थित आहेत। स्मारक समितीचे अध्यक्ष भैयाजी जोशी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या भेटी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्यात काही क्षण हितगुज होताना सुद्धा आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। जेव्हा स्मृती भवन परिसरामध्ये पंतप्रधानांनी प्रवेश केला त्यावेळेस त्यांच्यासोबत सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे उपस्थित होते आणि दोन्ही नेत्यांनी आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार यांच्या समाधीचं दर्शन घेतलं। तिथलं स्थान महात्म्य जे आहे ते त्या ठिकाणी समजून सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी हा परिसर नवीन नाही, कारण की जेव्हा त्यांचं तृतीय संघ शिक्षा वर्ष झालं तेव्हा याच कार्यालयात झालं, परंतु पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी गेल्या 11 वर्षात पहिल्यांदा या ठिकाणी रेशीमबाग कार्यालयात येत आहे संघाच्या। त्यामुळे या भेटीकडे वेगळं महत्त्व जे आहे ते बघितलं जातंय आणि सगळ्यात महत्त्वाचं आजपर्यंतची संघाची परंपरा राहिलेली आहे की रेशीमबाग इथे स्मृतीभवन येथे जेव्हा कोणी पाहुणे येतात तेव्हा स्थानिक पदाधिकारी त्यांचं स्वागत करते, परंतु यावेळेस सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत स्वतः या ठिकाणी आहे आणि संघासाठी हा सुवर्ण काळ आहे, कारण की एक संघाचा स्वयंसेवक प्रचारक जे आता देशाचे पंतप्रधान आहे, सर्वोच्च स्थानावर पोहोचले आहे, ते जेव्हा आपल्या मातृ संस्थेच्या प्रमुख कार्यालयात या ठिकाणी येतात, संस्थापक हेडगेवार यांच्या समाधीचं दर्शन घेतात, त्यामुळे वेगळा आनंद या ठिकाणी आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे दोन्ही संघटना, कारण की भाजप ही राजकीय शाखा आहे संघाची असं म्हटलं जातं आणि राजकीय शाखा आणि मातृसंस्था म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्यात चांगला समन्वय राहावा येत्या काळात या भेटीमागे हा सुद्धा एक हेतू असल्याचं बोललं जात आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघितले तर काही क्षण सरसंघचालक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात हितगुज होताना दिसत आहेत, चर्चा होताना दिसत आहेत। संघाचं शताब्दी वर्ष आणि शताब्दी वर्षामध्ये संघाचा स्वयंसेवक देशाच्या सर्वोच्च पदावर आहे, पंतप्रधान आहे आणि तो पंतप्रधान असलेला चेहरा या ठिकाणी संघाच्या रेशीमबाग कार्यालयात जेव्हा येतो तेव्हा हा संघासाठी अत्यंत चांगला दिवस, सुवर्ण अक्षरानं लिहिण्यासारखा दिवस। यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा उपस्थित आहेत, परंतु व्हिज्युअल्समध्ये जर आपण बघितलं तर सरसंघचालक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच सोबत असताना दिसत आहेत। जेव्हा समाधीचं दर्शन घेतलं हेडगेवार यांच्या तेव्हा पण आपण बघू शकतो या ठिकाणी मुख्यमंत्री त्यांच्या शेजारी जे आहे ते उपस्थित आहे आणि थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी संघस्थानावरून या ठिकाणी रेशीमबाग कार्यालयातून निघणार आहे, कारण की 15 मिनिटाचा वेळ या संपूर्ण दौऱ्यामध्ये रेशीमबाग येथे होता आणि त्यानंतर दीक्षाभूमी, कारण की दोन विचार आहे, नागपूरला संघभूमी आणि दीक्षाभूमीचं शहर असंही म्हटलं जातं, त्यामुळे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध
धम्माची दीक्षा नागपुरातील दीक्षाभूमीवर घेतली आणि त्याच दीक्षाभूमीवर थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचणार आहेत. बाबासाहेबांना अभिवादन त्या ठिकाणी करणार आहे. परंतु त्यांच्या दौऱ्याची सुरुवात या ठिकाणी संघाच्या रेशीमबाग कार्यालयातून झालेली आहे आणि आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो की आद्य सरसंघचालकांच्या समाधीचं दर्शन त्या ठिकाणी त्यांनी घेतलं आणि पंतप्रधान झाल्यानंतर गेल्या 11 वर्षातला त्यांचा पहिला दौरा आणि अशा काळात ज्यावेळेस संघ आपलं शताब्दी वर्ष साजरं करत आहे, संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यावेळेस संघाचा एक स्वयंसेवक या संघाच्या रेशीमबाग कार्यालयात येणं ही अभिमानाची बाब आहे. संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकांसाठी, संघाच्या देशभरातील स्वयंसेवकांसाठी, कारण की देशातील जवळपास 1 लाखपेक्षा जास्त गावांमध्ये संघ पोहोचलेला आहे. संघाच्या शाखांचा विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि अशा परिस्थितीत संघ स्वयंसेवक भाजपसोबत तनमन असणे राजकीय आखाड्यामध्ये हे जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून, कारण की 3 राज्याच्या निवडणुका आता पुढच्या काळात होऊ घातलेल्या आहेत, त्यामुळे संघाचं पाठबळ भाजपला लागणार आहे. त्यामुळे समन्वयाच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते. दुसरं महत्त्वाचं की भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे आणि त्यासाठी संघाची सहमती लागणार आहे आणि त्यामुळेच या पार्श्वभूमीवर सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पंतप्रधानांची रेशीमबागेतील भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे आणि आता थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी दीक्षाभूमीसाठी रवाना होणार आहे. त्यांचं स्वागत या ठिकाणी दीक्षाभूमी स्मृती भवन चे जे अध्यक्ष आहे भैयाजी जोशी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं. यावेळेस सरसंघचालक या ठिकाणी उपस्थित होते. त्यासोबतच स्थानिक जे संघाचे पदाधिकारी आहे, काही मोजकेच पदाधिकारी आहे, कारण की पंतप्रधान सुद्धा स्वयंसेवक होते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा स्वयंसेवक होते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा संघाचे स्वयंसेवक राहिलेले आहे. संघाचे 3 स्वयंसेवक जे आता महाराष्ट्राच्या प्रमुखपदी आहे, देशाच्या प्रमुखपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. त्यामुळे हा संघासाठी सुवर्ण काळ असं मानलं जातं आणि 11 वर्ष झाले, कारण की 2014ला जेव्हा भाजपची सत्ता आली त्या निवडणुकीतही भाजपला संघाची मोठी मदत झाली होती, परंतु 11 वर्ष प्रतीक्षा जी आहे ती करावी लागली आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी संघाच्या रेशीमबाग कार्यालयात आलेले आहे. आद्य सरसंघचालक हेडगेवारजी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं, गोळवळकर गुरुजींच्या समाधीचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे. काही काळ सरसंघचालक यांच्याशी हितगुज केलेली आहे. जे संघाचे काही पदाधिकारी, मोजकेच पदाधिकारी, स्थानिक पदाधिकारी त्या ठिकाणी आहे, त्यांचा परिचय जो आहे तो त्या ठिकाणी करण्यात आला. स्थान महात्म्य म्हणजे त्या स्थानाचं काय महत्त्व आहे हे सुद्धा सांगितलं ना. आत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा जो आहे तो दीक्षाभूमीच्या दिशेनं निघालेला आहे. हे दृश्य मला